निकाल देऊन हॅलो. टाकला. हॅलो This call is now being हा, बोला. recorded. हॅलो हा बोल. एक मिनिट मॅडम मेनगावमध्ये एक गिरीश भाऊ बोलताय तुम्ही. हा हा हॅलो हा नमस्ते सर. नमस्कार. हा एक जमिनीचा विषय होता. काही नाव विक्रम माधव आहेर बेनगावचे हा, आहे सर. माझ्या मतदारसंघातले. त्यांच्या शेती 80 वर्षापासून यांच्याकडे आहे. हेच कसतायत हे करतायत. तुम्ही धडकण्याला न बोलवता न विचारता निकाल देऊन टाकला यांच्या विरोधामध्ये. त्या काळींकडून कोण काय आहे त्यांच्याकडून. नाही सर, ते बऱ्याच दिवसांचं प्रकरण चालू नाही होतं. पण यांना काय विचारलं आणि आपण, यांचा काही विषय घेतला, यांचं काही मत घेतलं, यांना बोलवलं असं तुम्ही असं त्यांना करू मागे शकता. सर नोटीसेस दिलेल्या आहेत सर त्यांना असं मागे. करू नका. असं करू सर. नका. एवढा तो गरीब म्हणून 80 वर्ष शेती करतो. तुम्ही म्हणता की त्याला नोटीस दिली होती, तो आला नाही, मी निकाल देऊन टाकला. मला चौकशी करावी लागली प्रकरणाची. पण त्यांना ते सगळं बघून तुमच्या घेते सर वाटलंच तर परत एकदा. नाही नाही तुम्ही बावनकुळे सांगतो ना मी. हा काय प्रकार चाललाय, म्हणजे काय लूट आहे का गरीबाची? हा तो गरीब माणूस आहे, तो शेती कसतो त्याची, आणि तुम्ही खुशाल 10-12 शेतकरी आहे, तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये प्रकार मला समजत नाही. असे त्यांना न विचार सगळ्यांचे असं केलं का? कोणाला नोटीस दिली नाही? कोणाला नोटीस दिली नाही? तहसीलमध्ये आणि एका शेतकऱ्याची जप्ती घेऊन घेतली डायरेक्ट. तुम्ही काहीच त्यांना कोणाला नोटीस दिली नाही, कोणाला बोलू बघा. एक नसेल आला माणूस, सगळे शेतकरी आले नाही काय आम्हाला म्हणण्याची संधी द्या म्हणून? हा मी सर डिटेल पाठवते सर आपल्याला. नाही नाही डिटेल नका पण तुम्हाला मी बोलतो मुंबईला बावनकुळेकडे सगळं घेऊन या. पण बरोबर नाही तुमचं असं आहे. हा सर बघून घेते एवढा सर अन्याय एकदा. कसं करता गरीबावर तुम्ही? सर बघून घेते एकदा मी हा? परत. बघून घेते सर एकदा. नाही बघता काय तुम्ही, पण असं कसं काय करू शकता मला ते सांगा ना. तुम्ही एवढ्या लोकांची जमीन काढून घेतल्या आणि त्यांना देऊन टाकल्या न विचारता. यांना काही संधी दिली नाही बोलायची म्हणायची. हा 80 वर्षाचे पिकपर्यंत त्यांच्यावर आहे आणि एकदम तुम्हीच मला फोन तिथे. असं कसं करू शकता तुम्ही? नाही सर, एकदा बघून घेते सर परत एकदा मी. हा नाही नाही तुम्ही बघाल तेव्हा बघाल, पण एवढ्या लोकांच्या जमीन फटकन काढून घ्यायचे एका मिनिटामध्ये, त्यांना न विचारता, संधी न देता, त्याचं ऐकून न घेता, हा कुठला प्रकार आहे? हा तुम्ही काय मागितलं यांना? सर ती फाईल ना काय विचारणा केली आधीपासून पण? चालू होती. 3 आधीपासून चालू होती. वर्षापासून. मग तुम्हाला अधिकाराला का सर केलं की त्याच्यामध्ये त्याच्यावर द्या वारंवार म्हणून? नोटिसेस दिलेल्या होत्या सर. त्या फाईल मध्ये वारंवार नोटिसेस हे दिलेल्या होत्या बघा तुम्ही प्रतिवादींना. यांना काही म्हणण्याची संधी न देता कोणत्या नोटीस दिल्या? तुम्हाला नोटीस आली? 1 महिन्यानंतर नोटीस आली साहेब. निकाल लागल्यानंतर 1 महिना नोटीस आली आमच्याकडे. निकाल लागला 1 महिने झाली. आली. तुम्ही या, मी तुम्हाला बावनकुळेकडे बोलवतो. तुम्ही सगळी फाईल घेऊन या. तुम्ही काय काय केलं सांगा बरं जरा. तुम्ही बघा सर काय बघून केलंय घेते ते. सर एकदा मी तुम्ही परत एकदा बघा, बघून नाही तुम्ही घेते सर. तुम्हाला तिथे बोलवलं ना, मग ते तुम्हाला म्हणजे तुमच्यावर मोठी कारवाई होईल ना. मी तुम्हाला सांगून देतो आणि करायला लागेल. बघून घेते सर परत एकदा तुम्ही बघून जर घेते. एवढं चुकीचं केलं असेल तर तुम्हालाच म्हणजे बघावंच लागेल मग तुमच्याकडे. नाही सर, ती फाईल आधीपासून चालू होती तरी पण मी एकदा आधीपासून चालू बघून मग घेते तुम्हाला असा परत. अधिकार आहे का की 3 वर्ष कोणी काही म्हटलं नाही आता वरती काय कोणाला नोटीस? तुमचं काम नाही काय ना 2 वेळा 3 वेळा नोटीस द्यायचं, सर बोलवायचं? तेच बघून घेते मी परत एकदा बघून घेते नाही सर. बघून घेते म्हणजे न बघता निकाल दिला का तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांचा? नाही आधी कारण त्याच्यात नोटिसेस दिल्या 1000 होत्या. एकर शेती आहे साहेब. तर तुम्ही बावनकुळेकडे सांगा. हा तुम्ही तपासा, मला सांगा काय केलाय तो पराक्रम, आणि मग बावनकुळेकडे तुम्ही सांगा काय मंत्र्यांकडे तुमच्या. ठीक आहे. सांगते सर आपल्याला हो सांगते. हो मुंबईलाच बोलवतो मी.